तर आम्ही हे 2 कॉटेज घेतलेले आहेत, हे एक आणि ते एक. तर हे पहा किती सुंदर नजारा आहे हा सर्व. तर तुम्ही गोकर्णाला येणार असेल तर नक्कीच हे कन्सिडर करू शकता. तर आपण आता गोकर्णावरून निघालेलो आहे. गोकर्णाचा बीच वगैरे काही बघितलं नाही, कारण आपलं मेन टार्गेट केरळ आहे. इथं काय कधी नंतर येऊ शकतो. इथं टाइमपास करत बसलं तिकडे जायला उशीर होईल. आणि आजचा प्रवास विशेष आहे, कारण दिवसभर प्रवास करून पूर्ण कर्नाटक क्रॉस करून संध्याकाळी आपल्याला केरळमध्ये दाखल व्हायचे. जाता जाता सुंदर असा कोस्टल रोड पाहायचा आहे. उडुपी मंगळूर या मार्गे केरळमधील कन्नूर येथे जायचं आहे. तर चला पाहू, ही आहे आमची केरळ स्टोरी. बरेचसे युट्यूबर अशा पद्धतीने चेहरा करतात की जसं काही त्यांनी स्वर्गच पाहिला, इतकं अद्भुत नजारा त्यांनी पाहिला. अशा पद्धतीने ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. कर्नाटकाच्या कोस्टल रोड विषयी आम्ही सुद्धा असेच काही व्हिडिओ पाहिले होते. सुंदर दिसणारा कोस्टल रोड, एका बाजूला नदी, एका बाजूला समुद्र, मधून जाणारा रोड. तर हा कोस्टल रोड पाहण्यासाठी आम्ही एक्साइटेड होतो. पुढे पुढे सरकत होतो. रोड सुंदर होता, स्मूथ होता, जास्त काही गर्दी नव्हती. आणि काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला तो कोस्टल रोड दिसला. लोक आहेत ना, इकडे नदी, हा इकडे नदी, इकडे नदी गोड्या किती काय लोक आहेत. लोक जातात. तसा हा कोस्टल रोड दिसायला सुंदर होता. आम्हाला वाटले आता थोडे पुढे जाऊन आपण गाडी थांबवू, त्यामुळे आम्ही गाडी पुढे नेली. ते पाहू शकता तुम्ही, एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला नदी आणि मधून जाणारा हा रोड. आम्ही ठरवलं आता पुढे जायचं आणि गाडी थांबवायची. पण इतक्यात हा कोस्टल रोडच संपला. तर कोस्टल रोड काही नाहीये, हाच रोड आहे. काही समुद्र किनाऱ्यावर रोड नाहीये. मागाशी आपण जो पाहिला तो म्हणजे आपला 4 व्हीलर मध्ये असेल तर मॅक्सिमम 30-40 सेकंद फक्त आपल्याला तो समुद्र दिसतो. जास्तीत जास्त 1 मिनिट दिसतो, त्यालाच कोस्टल रोड म्हणतात. त्यामुळे असं काही समजू नका खूप काही किलोमीटरचा कोस्टल रोड आहे, काही नाही. फक्त 300-400 मीटरचा रोड आहे, त्याला ते कोस्टल रोड म्हणतात. आम्हाला पण असंच ऐकलं होतं. आम्हाला वाटलं होतं चला मस्त समुद्र किनाऱ्यावर अख्खा रोड जाणार आहे. हे काहीच नाहीये, सर्व सिटी एरियातूनच रोड चालू आहे. बघू आता पुढे, अजून पुढे समुद्र किनाऱ्याच्या साईडने जाणार रोड भेटतोय का बघू. चल आम्ही पुढे निघालो. रोड नेहमीसारखा सुंदर होता, शांत होता. पण या रोडवर मनासारखे तसे हॉटेल आम्हाला दिसत नव्हते. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठ्या ट्रिपला जाताना एक छोटा गॅस आणि मॅगी, पास्ता अशा गोष्टी जवळ ठेवणं चांगलं असेल. आपण रेडीमेड मॅगीचे पुढे आणले होते, ते आता बनवून खायचे. तर मस्त लोकेशन आहे पा. आणि आम्ही लई सामान घेतलेलं आहे, काय सांगायचं. एवढं सामान तुम्ही घेऊन फिरू नका, कारण हे वरती बांधणं काढणं त्रासाचं काम आहे. इतकं दमट आहे, अख्खा घाम येतो सगळे सामान लावताना. तर पहा गॅसवर पाणी उकळलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. पहा किती 50 रुपयाला ना. बघा तुम्ही पण हे ट्रिपला जाताना घेऊ शकता. 50 रुपयात जेवण. तसं एकाने पोट नाही भरत, पण भरू शकता. हे तुमचं भरलं का पोट? तुझं भरलं का जेवण तुझं? हा मग ठीक आहे ना, बघते. बजेट ट्रिप. हा नाश्ता होऊ शकतो यांनी. हे बघा घरूनच पाण्याचा कॅन घेतला होता, त्यामुळं पाण्याचे बरेच पैसे वाचलेत. बघा हे भांडी धुवायला पण पाणी सगळं बघते आता ह्याच्यातच. हे बघ हे जे फोल्डिंगचे स्टूल आहेत ते इथं बसतात. पहा हे व्यवस्थित बसले. पहा इथं आपल्याला जागा मॅनेज करता येते. आता हा पलीकडून ठेवायचा. इथून आजचा दिवस विशेष होता. आज संध्याकाळी आपण केरळमध्ये एंटर करणार होतो. आपले डेस्टिनेशन आज येणार होते. गोकर्ण मागे पडले आणि जसजसे आम्ही कर्नाटकाच्या कोस्टल बेल्टमध्ये पुढे सरकत उडुपीच्या पुढे गेलो, तसा रस्त्यावर एक वेगळाच बदल जाणवू लागला. उडुपी आणि मंगळूर या भागात वाहन चालवण्यामध्ये एक सुंदर शिस्त दिसत होती. विशेष म्हणजे रस्त्यावर दिसणाऱ्या जवळपास प्रत्येक दुचाकी स्वाराने हेल्मेट घातलेले होते. कुठेही अनावश्यक घाई नाही, बेफिकीर ड्रायव्हिंग नाही. सगळं काही नियमात, शांत आणि डिसिप्लिन मध्ये. महाराष्ट्रात आपण रोजच्या ट्रॅफिक मध्ये अशी शिस्त फार कमी पाहतो, पण आपल्या भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोक रस्त्यावर नियम पाळतात, सेफ्टीला महत्त्व देतात. हे पाहून खरंच आनंद झाला. हा फक्त प्रवास नव्हता, हा एक छोटासा धडा होता. रस्ता सुंदर दिसतोच,
पण माणसाची शिस्त त्या रस्त्याला अजून सुंदर बनवते. पण पुढे अचानक एक गाय आडवी आली. तिला वाचून कस तरी आम्ही पुढे निघून गेलो आणि केरळच्या जवळ आलो. केरळच्या जवळ आल्यावर एक फोर व्हीलरवाला अचानक समोर आला, येऊन जोरात ब्रेक दाबला. नक्की काय त्याला प्रॉब्लेम झाला मला कळलं नाही. आम्ही शेवटी साईडने निघून गेलो. पण इथे डॅशकॅम किती महत्वाचा असतो हे लक्षात घ्या. आपल्या गाडीला डॅशकॅम अवश्य बसवा. उद्या काही कमी जास्त झाले तर आपल्याकडे प्रूफ पाहिजे चूक कोणाची होती. आणि जे कोणी कॅमेरा करते त्यांचा बर्थडे, तर पुढे एक बीच आहे, त्या बीच वरून आपण टर्न घेऊ आणि बर्थडे सेलिब्रेट करू. हॅपी बर्थडे टू. ट्रिपची ब्युटी हीच असते. तुम्ही कितीही प्लॅनिंग केलं तरी बेस्ट मोमेंट कधी कधी अनप्लॅन असतात. मोठे हॉटेल्स, एक्सपेन्सिव्ह रिसॉर्ट, परफेक्ट डेकोरेशन हे सगळं बाजूला राहतं आणि एक साध्या बीचवर फॅमिली सोबत साजरा केलेला बर्थडे जास्त स्पेशल वाटतो. माझी मिसेस आहे, तिचा आज वाढदिवस आहे. बऱ्यापैकी कॅमेरा यूज करत असते मी जेव्हा बोलत असतो तेव्हा. तर हिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे. तर आज आम्ही केरळला आलो आणि तेव्हाच बर्थडे होता, तर त्यामुळं आम्ही इथंच बर्थडे सेलिब्रेट केला आणि सगळे आता केक खात आहेत. हा इथं रस्त्यामध्ये समुद्र किनारा होता. असं काही फेमस समुद्र किनारा नाहीये, पण आम्ही मॅपमध्ये टाकला आणि पाहिलं म्हणजे मिळतोय का समुद्र किनारा. समुद्र किनाऱ्यावर बर्थडे सेलिब्रेट करू, जरा स्पेशल विषय होऊ शकतो, त्यामुळे समुद्र किनारा शोधला आणि इथं आलो. NH66 हा हायवे लक्षात ठेवा. मुंबई ते कन्याकुमारी खूप मोठा हायवे. याच हायवेने आपल्याला केरळमध्ये जावं लागतं. आम्ही केरळमध्ये पोहोचलो आणि पावसाने आमचे स्वागत केले. सुंदर पाऊस, आजूबाजूला नारळाची झाडी, शांत असा सुंदर रोड आणि केरळमध्ये सुद्धा गाडी चालवण्याचा डिसिप्लिन. सुंदर अनुभव मिळाला आणि आम्ही शेवटी केरळमध्ये पोहोचलो. तर आपण आता कन्नूरला चाललेलो आहे आणि हे पहा इथं एक काय आहे, एक पाव मध्ये एक पाव काहीतरी आहे. म्हणजे आपण जे इडलीचा डोसा करतो तर त्याच्यामध्ये अंड आहे. बरं हे फक्त मल्याळम बोलतात आणि इंग्लिश थोडं. फक्त मल्याळम बोलतात, इंग्लिश थोडं थोडं येतंय. तर आता आम्ही असंच हाऊ मच येन देन एवढंच चालू आहे. तर हे आहे, तुम्ही केरळला आले तर हे ट्राय करा, छान लागतंय. हे अंडा पाव आहे. आता मगाशी जे खाल्लेलं काय काय फ्राय, अंडा फ्राय होतं. आणि आपली जी इडली असते ना, इडलीचं काय केळा फ्राय. केळा फ्राय. आम्ही आता दुसऱ्या दुकानात ट्राय करू. इट्स व्हेरी गुड टेस्ट. थँक्यू. चला, तर आपण जे सकाळी ठरवलं होतं की कोझीकोडी पर्यंत जायचं, म्हणजे नव्हतंच ठरवलं, पण आपल्या प्लॅन मध्ये होतं की आधी कोझीकोडी करायचं. पण कोझीकोडी शक्य नाही, कारण हा पूर्ण कोस्टल रोड म्हणतात. कोस्टल रोड तर नाहीच आहे, फक्त 300-400 मीटर साठी तेवढा समुद्र येतो. बाकी अख्ख्या रूट मध्ये कुठं समुद्र आपल्याला भेटला नाही. पण आपण नेहाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी मग आतमध्ये गेलो होतो, तेवढं फक्त 2-3 किलोमीटर आत गेलो आणि तेवढं बर्थडे सेलिब्रेट केला. आणि आता कोझीकोडीला तर पोहोचणार नाही, कन्नूर म्हणून आपण ठिकाण सिलेक्ट केलेलं आहे, तिथं जाणार आहे. आणि आता तिथं 2100 रुपयाचं रूम बुक केलेली आहे. आता तिथे गेल्यावर बघू आपल्याला जशी रूम पाहिजे होती तशीच आहे का नाही, का अजून का वेगळं काही निघतंय. गुगलवर तर फोटो वगैरे व्यवस्थित वाटत होते, रेटिंग पण व्यवस्थित वाटत होतं. तर आता कन्नूरला जाऊ. तर अशा पद्धतीचा आजचा पण आपला प्रवासात दुसरा दिवस गेलेला आहे. तसं काही जास्त काही पाहिलेलं नाहीये, फक्त बीचवर आपण थोडा बर्थडे सेलिब्रेट केला. उद्यापासून आपली खरी ट्रिप सुरू होणार आहे. आणि आता चला, आता बघू रूम बघू आणि उद्याचा प्लॅन बघू काय करायचं. आता चला, तर आम्ही आता कन्नूर मध्ये पोहोचलेलो आहे. आणि हे पहा, हे माझ्या मागं हे बीच रेसिडेन्सी म्हणून आहे, चांगलं मोठं हॉटेल आहे. तर इथं आपण रूम बुक केलेली आहे, 2100 रुपये पर रूम. आणि कार इकडं पार्क केलेली आहे. गाडीचं जे काय वरती कॅरेजमध्ये सामान बांधलं होतं ते सगळं तसंच ठेवलं. 2100 रुपये पर रूम म्हणजे 4200. तर असं, तर आता हा त्यांचा एंट्री पॅसेज आहे आणि आपली रूम वरती आहे, तिकडं रिसेप्शन आहे आणि आपली रूम 2nd फ्लोअरला आहे. तर आता मी रूम पण दाखवतोच तुम्हाला. पण आता आम्ही इथं आपल्याला ऑर्डर करायला लागतं स्विगी किंवा झोमॅटोवरून, ती आणून देतात. 15 मिनिटात ऑर्डर आलेली आहे. तर आता इथंच आता जेवणाची व्यवस्था करतोय. आता जेवण झालं की वरती रूमवर. 2100 रुपयात रूम बुक केली होती. रूम सुंदर होती. आम्ही पूर्ण ट्रिप मध्ये
एक दोन वेळा सोडलं तर जवळपास प्रत्येक वेळेस एसीच रूम घेतले आहेत. प्रत्येक वेळेस एसी रूम घेऊन सुद्धा आमची पूर्ण ट्रिप खूप बजेटमध्ये झालेली आहे. जिथे जिथे आम्ही स्टे केला त्याचे नंबर्स, लोकेशन, कुठून कुठे जावे, कसे जावे, किलोमीटर, खर्च किती, या सर्व गोष्टींची एक PDF तयार केलेली आहे. PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल. ती PDF अवश्य डाउनलोड करा आणि तुमची ट्रिप प्लॅन करा. कोणाच्याही ट्रॅव्हल एजंटच्या मदतीशिवाय फॅमिली ट्रिप प्लॅन करा. तुमचे लाखो रुपये वाचतील.